इतक्या सुंदर सुंदर साड्या तुमच्याकडे आहेत, तर त्या का नाही नेसल्या? अगं मी साडी नेसली ना की ते निऱ्या पोटाजवळ फुगतात. अगं मला ना काठपदराच्या साडीचा पदरच लावता येत नाही. आणि मला तर काठपदराची साडी म्हटलं ना तीच टेन्शन येतं. नाही येत ग नेसता तुम्ही मला. कशाला काळजी करताय? मी आहे ना, अशा कडक साड्या पटकन कशा नेसायच्या ना मी तुम्हाला सांगते. पण त्याच्या आधी आपला इंट्रो. चला. नमस्कार, कसे आहात सगळे? मी उमा अविनाश तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आपल्या मागच्या साडीच्या व्हिडिओला म्हणजे साधी साडी कशी पटकन नेसायची या व्हिडिओला आता जवळजवळ 2 लाख व्ह्यूज होणार आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोस्ट कॉमन प्रश्न होता तो म्हणजे काठपदर साडी पैठणी कशी नेसायची. आता जी तुम्ही मी नेसलेली साडी बघताय ती अगदी फक्त 2 पिनमध्ये नेसलेली आहे, अगदी चापून चोपून. मग कशी नेसायची चला बघूया. 30 सेकंड में लोन पाएं, इमरजेंसी में पैसे की जरूरत. मध्ये नेसलेली आहे, अगदी चापून चोपून. मग कशी नेसायची चला बघूया. तर आता आपण साडी नेसायला सुरुवात करूया. काय काय लागणार आहे आपल्याला? परकर, ब्लाऊज, साडीवरचं मॅचिंग साडी आणि 2-3 सेफ्टी पिन्स बस. बऱ्याचदा आपल्याला साडी नेसता येते तरी बऱ्याचदा कन्फ्युजन होते की साडीची सुरुवात इथून आहे की तिथून आहे. त्यामुळे हे न होण्यासाठी ज्या साईडला फॉलची सुरुवात आहे त्या साईडपासून साडी टक करायला सुरुवात करायची. आता साडी टक करायला कुठून सुरुवात करणार तर उजव्या पायापासून. साडी अशी धरायची, फ्लोअरला टच होऊ देऊ नका कारण की ऑलरेडी आपल्या निर्यासुद्धा येतात त्यामुळे ते मग पायात येतं. त्यामुळे फ्लोअर आणि हिल्स अशा मधोमध तुमची साडी टक करा. हे बघा, उजव्या पायावरच साडीला सुरुवात केली आणि उजव्या पायावरच साडीचा फर्स्ट कॉर्नर आलेला आहे. आता एक टर्न घ्यायचं, पुन्हा उजव्या पायावर आलो आपण आणि हा पूर्ण टर्न आपण टक करायचा. टकिंग व्यवस्थित करा. इनफॅक्ट परकर घट्ट बांधा, म्हणजे जेवढा तुम्ही बेअर करू शकाल तेवढा. लूज बांधू नका कारण ह्या ज्या साड्या असतात काठपदर, पैठणी, पेशवाई ह्या साड्या थोड्याशा हेवी असतात. त्यामुळे मग पदर खाली यायची शक्यता आहे, 1-2 टक निघायची शक्यता असते. त्यामुळे घट्ट पदर बांधा. ओके. आता हा आपण आता पहिला सर्कल पूर्ण केलेला आहे. इथून सुरू केला, इथे संपवलं. बस ही झाली आपली पहिली स्टेप. आता इथे सोडलंय, ठीक आहे, इथे टक केलंय. इथूनच सुरुवात करायची निऱ्यांसाठी फॅब्रिक करायला. आता हे पण सांगतो. आता आपण हा पदरचा पार्ट आलाय आपल्याकडे. पदरचा पार्ट माझ्या डाव्या हातात आहे. डाव्या हातानीच डाव्या हातातला फॅब्रिक मी उजव्या हातात दिला, ठीक आहे, मागून घेऊ आणि त्याला असा असा पुढे घेतला. ओके. आणि आता पदर आपण याचा लावणार आहोत आज, कारण की सुट्टा पदर ठेवणं इझी आहे, ठीक आहे. त्याला कॅरी कसं करायचं हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं. पण आज आपण ह्याचा पदर लावणार आहोत त्यामुळे हा आपण थोडासा मोठा काढायचा आहे. आता हे फॅब्रिक इथे टक करून घ्यायचं आणि एक अंदाज घ्यायचा की कितपर्यंत येईल. हा ओके, हा इथपर्यंत येईल आणि मला हा इतकाच हवा आहे. 2 फॅब्रिक टक केलेले आहेत इथे. हे आहे कशासाठी? आपल्या निर्यांसाठी. आणि ह्याचा आपण काढणार आहोत पदर. तर तो पदर कसा काढायचा आता आपण ते बघूया. 2 हातात पदर धरला, पदरचं बॉर्डर धरली. ओके. आता ही जी काठ आहे, बऱ्यापैकी या साड्यांच्या काठ ना ब्रॉड असतात, तर मग आपल्याला तितकंच मेजर घ्यायचं आहे. आणि काय करायचं, ह्या 2 बोटांनी चिमटीत पकडायचं, ही फिंगर पुढे घ्यायची आणि तसं मेजरमेंट करून हात मागे. याच्यानंतरच्या निऱ्या आपल्याला छोट्या घ्यायच्या आहेत. हात पुढे. आता मी हा बोट इथून काढणार आणि इथे ठेवणार. ओके. हा हात मागे, अंगठ्याने पकडलं, हा हात पुढे, बोटांनी पकडलं, मागे पुढे, मागे पुढे. ठीक आहे. आता हे बघा, हे असं होतं ना, मग ते प्रॉपर प्लिटिंग येत नाहीत. मग काय करायचं,
आता आपण असा हात वर करायचा. प्रत्येक वेळेला आपल्याला कोणीतरी मदतीसाठी येईल, कोणीतरी माझी साडी नेसून देईल याची वाट बघायची नाही. आपण आपलं शिकायचं. थोडं थोडं सेट करून घ्या. थोडं सुरुवातीला कठीण जाईल, पण एकदा सवय झाली. हे बघा, आता आपण पूर्ण पदर एकदाच काढून घ्यायचा आहे का? नाही, आपण थोडा थोडा पदर काढून घ्यायचा, कारण हा खूप डिफिकल्ट जातो. आता हे बघा, आता हा आली पहिली निरी, ही झाली दुसरी निरी. हे बघा, आता फक्त ही जी आहे ना, याच्या पुढे या निरीला, आतल्या निरीला येऊन द्यायचं नाही, या प्लीटला येऊन द्यायचं नाही. नाहीतर काय होतं, बऱ्याचदा आपण पदर लावतो आणि पदर लावून ते बाहेर येतं. त्यामुळे पहिली निरी आपल्याला मोठी ठेवायची आहे, एवढं लक्षात ठेवा. आता ही दुसरी निरी आली, त्याच्यावर आपण घेतली तिसरी, त्याच्यावर चौथी, त्याच्यावर ही मध्ये एक आहे ती पाचवी, आणि मग 6. ठीक आहे. आता ह्या इतक्या पोर्शनला मांडी थोडंसं असं वर करायचं आणि ते असं घासायचं. मग घासून काय होतं ते बघा, ते सेट होऊन जातात. ओके. आता ह्या पार्टला थोडंसं सोडायचं. पुन्हा आपण खाली आलो. 2 3 ज्या सेट, मग एकदा तुम्ही करून घेतलं ना सेट, की मग पुढच्या तुम्हाला प्लेटिंग आपोआप सेट केलेल्याच मिळतील. 4 आणि 5. ह्या साड्या जितक्या सुंदर दिसायला असतात, जितक्या राजेशाही दिसतात, तितक्याच त्या नेसताना थोड्याशा डिफिकल्ट जातात. पण एकदा तुमचा हात बसला ना या सगळ्यावर, की मग काहीच टेन्शन नाही. आता तुम्हाला सगळे सेट मिळत जातात. आता ह्या सगळ्याला धरून असं वर धरायचं. ओके. आता इथे येतं खरं काम आपलं. इथे आपण आता पिन करणार आहोत ना, मग इथून जर एखाद निरी सुटली तर मग पदर बाहेर येणार. त्यामुळे आता इथे आपण अजून छोट्या छोट्या निऱ्या करून घेणार. आता पदर बरोबर आलाय हे कसं ओळखायचं? वरती आली आहे करेक्ट बाजू, म्हणजे ज्या बाजूला वर्क आहे ती पदराची बाजू वर आली, आणि ज्या बाजू आतली बाजू आहे ती तुमच्या चेस्ट जवळ आली. ठीक आहे. आता ह्या सगळ्या पदराला ठेवायचं, आणि शक्यतो हे जेव्हा असे जाड आपण साड्या नेसतो ना, तेव्हा मोठे पिन्स वापरा. का? कारण की हे जे छोटे पिन असतात ना, ते सहन नाही करत. छोटासा जीव ना त्या पिनांचा, त्यामुळे ते सहन नाही करू शकत. मग काय होतं, मग साडीमध्ये पिन जाऊन अडकते. मग ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही मोठा पिन वापरा, आणि त्याच्यावर तुम्हाला हवा असेल तर ते डिझाईनचे वगैरे पिन येतात, ते तुम्ही लावू शकता त्याच्यावर. हे बघा, आता हा पदर लागलेला आहे. आता समोरनं बघा हा किती परफेक्ट आला है ना. तुम्हाला प्लेट्स मिळत आहेत तसे तुम्ही एकावर एक ठेवून घ्यायचे आणि रोल करायचा. एकदा तुमचा रोल झाला की साडी सेट. काहीच उरत वगैरे नाही साडी ह्यानी, उलट छान सेट होते. असा मी छान रोल केला आणि सोडून दिला. पदर किती परफेक्ट आलाय ते. हे थोडंसं रोल केलं आणि हात फिरवून घ्यायचा, म्हणजे ना पदरचं काय टेन्शनच राहत नाही आपल्याला. असं छान हाताने त्यांची इस्त्री करायची. हे बघा किती पद्धतशीर आलाय बघा. ओके. या कुछ खाने का मन हो रहा है, लेज मंगवा ले, और कुरकुरे भी मंगवा लेता तो हूँ, एक काम कर कोक भी मंगवा ले. और मीठे में डेरी मिल्क. हे बघा असा परफेक्ट तुमचा पदर दिसतो, जो कुठेही फुललेला नसतो, चापून चोपून बसलेला असतो. थोडा टाइम जातो पण तो परफेक्ट राहतो, त्याचा तुम्हाला त्रास पुन्हा होतो. छान असा आपला पदर सेट झाल्यानंतर आपण ह्या निऱ्या ॲडजस्ट करून घ्यायच्या. इकडे जे प्लेटिंग केलेलं आहे ते ॲडजस्ट करायचं. त्यानंतर ही जी पहिली काठ आहे ती अशी छान खेचून मागून
हे जे फॅब्रिक आहे त्याचा आपल्याला आता निऱ्या काढायच्यात. हे इथे मी आता टक केलं. टक केल्यानंतर इथे असं फुगा येत नाही आहे ना हे बघायचं. येत असेल तर मग ते थोड्याशा सेट करायच्या आणि मग निऱ्यांना सुरुवात करायची. आता आपण बाकीच्या साड्यांना मी तुम्हाला मागच्या साडीमध्ये दाखवलेलं ना साडी नेसताना की तो इथून पदर घेऊन आपण तो रोल करून टक केला, पण त्या साड्या मऊ असतात, हलक्या असतात, इझिली कॅरी करता येतात, त्यामुळे ते तिथे टक तशाच्या तशा राहतात. पण ह्या ज्या कडक साड्या असतात, ऑर्गॅन्झा असतात, त्या राहत नाहीत. त्यामुळे मग काय करायचं, आता हा जो काठ आहे आपला, त्या काठला कमरेवरनं असं सरळ घ्यायचं. त्याच्यानंतर एक घडी मारली, त्याच्यानंतर दुसरी घडी मारली, छोटे छोटे एकदम मिनी फोल्ड घ्यायचे आपण, आणि आली तिसरी एक घडी. हे बघा असे 3 छोट्या छोट्या घड्या करून मी इथे असं सगळ्यांना एकत्र केलेलं आहे. हे बघा, ठीक आहे. आता ह्यांना सगळ्यांना आपण लावणार आहोत छोटीशी पिन. परकरला धरून तुम्हाला ही पिन लावायची, ठीक आहे. आता हे तुमचे इथून हलणार नाही. ह्या निऱ्या अशाच्या अशा राहतील, ह्या प्लेटिंग. ओके. त्यानंतर आता आपण ह्या फॅब्रिकच्या काढायच्या निऱ्या. आता निऱ्या काढायला इथून सुरुवात करायचं का, तर नाही, आपण इथून कॉर्नरनी सुरुवात करणार आहोत. पुन्हा जसा आपण पदर काढला तसेच फिंगर्स वापरायचे. 2 फिंगर चिमटीमध्ये धरलं, एक मागे अंगठ्याने पकडलं, पुढे बोटाने पकडलं, अंगठ्याने पकडलं, बोटाने पकडलं, अंगठ्याने पकडलं, बोटाने पकडलं, अंगठा बोट, असं करत करत आपण ह्या निऱ्या. आता ही आहे ना, ही जी छोटीशी होते ना, तिला काही कुठे ॲडजस्ट करत बसायचं नाही, कारण ती अशीच्या अशी इकडे लपली जाते. आता ह्यांना असं छान हलवून घ्यायचं, म्हणजे आपलं अर्धं काम वाचतं सेट व्हायचं. कारण हे बघा आता लगेच किती सेट झाल्या. आणि ह्या मध्ये आपण टक करणार नाही, उजव्या पायावरच. आपल्या बऱ्याचशा गोष्टी साडीतल्या उजव्या पायावरच असतात. तर ह्या उजव्या पायावर छान टक करून घ्यायच्या. आता हे बघा, हे आता ऑलरेडी आपण केलेलं आहे सेट. त्याच्यामुळे आता ह्या निऱ्या काढल्यानंतर अजून छान प्लेटिंग आले बघा. त्यामुळे आपण सुरुवातीला 3च घ्यायचे, कारण नंतर ऑलरेडी येतात. आता ह्या ज्या निऱ्या आपण काढलेल्या आहेत त्यांना धरायचं, ॲडजस्ट करायचं. 1 2 3 4 5, ठीक आहे, आणि 6. हिला अशी खाली धरायचं, खालून त्यांना सरळ करायचं. पुन्हा एकदा ह्याच्यासाठी आपल्याला कोणाची मदत घ्यायची गरज आहे का, तर नाही आहे, आपण स्वतःच स्वतः करायचं. आता ह्या ज्या निऱ्या आहेत ना त्या अशा गुडघ्यात धरायच्या. गुडघ्यात धरल्या की तुम्हाला आपोआप हे बघा इथे सेट निऱ्या मिळतात जेव्हा तुम्ही गुडघ्यात पकडता. 2 3 4 5 आणि 6, आपल्या 6च्या 6 निऱ्या आल्यात. आणि त्याला असं बोटानी पुन्हा स्ट्रेट करायचं. गुडघ्यात पकडून ह्या अशा केलं ना की तशाच्या तशा राहतात. आता हे बघा राहिला की नाही व्यवस्थित. कुठलाही पिन न वापरता तुमच्या निऱ्या तशाच्या तशा राहतात. आता हे सुद्धा प्लेटिंग ॲडजस्ट करायचे थोडेसे. परफेक्ट चापून चोपून बसलेला पदर, तोही फक्त एका पिनमध्ये. पोटाजवळ फुगा न आणता परफेक्ट सेट झालेल्या निऱ्या आणि हिप प्लेटिंग, या 3 गोष्टीच काठ पदर किंवा ज्या जाड साड्या असतात त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. पण त्याच्याबरोबर अजून काय महत्त्वाचं आहे तर म्हणजे ती ज्वेलरी, तुमचं हेअरस्टाईल, मेकअप हेअरस्टाईल ठीक केलं, प्रेझेंटेबल दिसायला असं केलं तरी चालेल, पण ज्वेलरी हवेच. तर नथ ही प्रत्येक काठपदरच्या साडीवर, पैठणीच्या साडीवर सूट होतेच होते. अजून एक असं की जी आपण ज्वेलरी घालतो ती व्ही नेकची ज्वेलरी ह्या साड्यांवर घालू नका. म्हणजे काय असतं, चेन असतं आणि खाली त्याला पेंडंट असतं. ती एक ज्वेलरी तुमच्या पूर्ण साडीचं लुकच खराब करून टाकते. मग तुम्ही काय घालू शकता, ठुशी घालू शकता, कोल्हापुरी साज घालू शकता. मी जो हा पॅटर्न घातलेला आहे हाही कोल्हापुरीच कुठला तरी पॅटर्न आहे.
हा पॅटर्न घालू शकता, त्याच्यानंतर चिंचपेटी घालू शकता आणि अर्थात तुम्ही मॅरिड असाल तर तुमचं मेन ज्वेलरी ती म्हणजे तुमचं ह्याच्यासोबत मंगळसूत्र घाला आणि तुम्ही अनमॅरिड असाल तर एकच मोठं गळ्याजवळ छान असं ज्वेलरी घाला आणि सगळ्यांच्यात उठून दिसा. तर आता आपण भेटणार आहोत आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. अजून एक, आपली मागची साडीची व्हिडिओ तर 2 लाख व्ह्यूज आता होणार आहेत, पण त्याचे लाईक्स अगदी जेमतेम 2,500 आहेत. जर का तुम्हाला ह्या टिप्स युजफुल वाटत असतील, मी जे काही सांगते ते तुम्हाला कळत असेल, मग आता या व्हिडिओला मला निदान 5,000 लाईक्स तरी हवेत. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की खूप छान छान व्हिडिओज मी घेऊन येते. जर का चॅनल